2 मार्चला बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। 47,000हून अधिक लोकांना रोजगार मिळणार असे सांगितले जाते, परंतु या साइटवर रजिस्ट्रेशन होत नाही, OTP येत नाही। काही स्टुडंटला ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं सांगण्यात येते आणि नंतर त्यांनी आता सांगितले की येणाऱ्या स्टुडंटला आम्ही इथं आल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करू। मी वर्तमानपत्रात वाचण्यात आले की विद्या प्रतिष्ठान जी संस्था आदरणीय पवार साहेबांनी जवळपास 50 वर्षापूर्वी स्थापन केली, त्या विद्या प्रतिष्ठानमध्ये हा केंद्र सरकारचा धर्मेंद्र प्रधानजी ज्याचे मंत्री आहेत त्यांचा हा उपक्रम होतोय, त्याचं मी मनापासून स्वागत करते। आणि विद्या प्रतिष्ठानचं इन्फ्रास्ट्रक्चर आज याही कामाला येतंय ही एक आनंदाची गोष्ट आहे, कारण का शेवटी विद्या प्रतिष्ठान आदरणीय पवार साहेबांनी कुणासाठी स्थापन केलं, ती महाराष्ट्राच्या बारामतीच्या मायबाप जनतेसाठी। आणि समता कशातून येते तर ती शिक्षणातून येते। त्याच्यामुळे अनेक या गेल्या 5 दशकामध्ये असंख्य युवक आणि युवतींना त्या शिक्षणाची ही गंगा आपण इथे करू शकतो। मग TC कॉलेज असेल, आपली समोरची बालमंदिर शाळा असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, शारदा नगर असेल, अशा अनेक अतिशय उत्तम संस्था बारामतीत गेल्या 5 दशकात झाल्या, की आमच्यासाठी एक खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे। आणि आज एक रोजगार मेळावा केंद्र सरकार तिथे घेत असेल तर त्याचं स्वागतच आहे। पण स्वागत करताना नवीन पिढीला ज्या अडचणी तिथे होत आहेत त्याच्याबद्दल मी आजच धर्मेंद्र प्रधानांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की त्या ज्या गॅप्स येत आहेत मुलांना, म्हणजे OTP येत नाहीये किंवा ज्या टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्याबद्दल त्याची नोंद पण घेणार आहे। वर्तमानपत्रात अशी मी वाचलं की महाराष्ट्र सरकार तिथे आलेल्या प्रत्येक मुलाला चहा नाश्ता देणार आहे, त्याबद्दलही मी महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक आभार मानतो। 2 तारखेला बारामतीतील विकास कामांची उद्घाटन केली जात आहे। एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बारामतीत येत आहेत, कसं बघता आपण? त्याचं स्वागतच आहे, या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते। जर मुख्यमंत्री बारामतीत येत असतील तर आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे। 2 तारखेला नमो महारोजगार मेळावा होतोय, त्या कार्यक्रमाला आपल्याला आमंत्रण आले आहे का? आपण आतापर्यंत मला कुठल्याच कार्यक्रमाचं आमंत्रण आलेलं नाही। मला या सगळ्या कार्यक्रमांची माहिती ही तुमच्यासारख्या अति दक्ष आणि जबाबदार पत्रकारांकडून मिळालेली आहे। तुमच्या चॅनल्सवरही मी पाहिलेली आहे आणि वर्तमानपत्रातही वाचलेली आहे, पण आता ह्या क्षणापर्यंत मला काही आमंत्रण आलेलं नाही। जी शासकीय पत्रिका छापण्यात आलेली आहे त्यामध्ये पवार साहेबांचं देखील नाव नाही आणि आपलं देखील नाव नाही। मला नाही असं नाही मला सांगता येणार, पण साधारणपणे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे जे कार्यक्रम असतात त्याचा 2015 सालचा GR आहे, त्या GR 2015 साल, त्या 2015 सालाच्या GR च्या प्रमाणे स्थानिक खासदाराचं नाव हे घालावं लागतं राज्यसभा आणि लोकसभा, असा महाराष्ट्र सरकारचा 2015चा प्रोटोकॉल। 2 तारखेला मुख्यमंत्री ऑफिशियल प्रोटोकॉल। 2 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही बारामतीमध्ये येत आहेत। पोलीस उपमुख्यालय असेल किंवा बस स्टँडचं उद्घाटन असेल ते त्यांच्या हस्ते होते। याच्या आधीची परंपरा अशी होती अजितदादा इमारती बांधायचे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते साहेब करायचे, मात्र परिस्थिती बदलली असं वाटतंय? नाही, असं काही नाही, तो प्रत्येकाचा नियम असतो आणि त्याचा प्रत्येकाची इच्छा असते। पण जर प्रोटोकॉल प्रमाणे महाराष्ट्र सरकार आता प्रोटोकॉल फॉलो करणार का नाही हाच प्रश्न आहे, कारण का साधारणपणे 2015च्या GR प्रमाणे, आणि तुम्ही व्हेरीफाय करू शकता महाराष्ट्र सरकार किंवा कलेक्टर ऑफिसकडे, की 2015चा जर GR सरकारने फॉलो केला, जो प्रोटोकॉल आम्ही नाही ठरवलेला, तो प्रोटोकॉल भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल GRने ठरवलेला आहे। त्याच्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना आमंत्रण असतं, हा प्रोटोकॉल आलेला आहे। आणि मी गडकरी साहेबांचे जाहीर आभार मानते, कारण का गडकरी साहेब हे आवर्जून पार्लमेंटमध्ये हे सातत्याने बोलत राहतात की जेव्हा जेव्हा अशा घटना होतात तेव्हा गडकरी साहेब त्यांच्या डिपार्टमेंटला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देतात की हा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे। तुम्हाला आठवत असेल की आमची सत्ता होती आणि आढळरावजी हे शिवसेनेमध्ये विरोधातले खासदार होते आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांना बोलवलं होतं आणि स्थानिक खासदार म्हणून, म्हणजे त्या जिल्ह्याचा खासदार म्हणून माननीय श्री आढळरावांना बोलवलं नव्हतं। साहेब त्या कार्यक्रमाला गेले नव्हते कारण प्रोटोकॉल फॉलो केला नव्हता। म्हणजे जरी विरोधी पक्षातले आढळरावजी असतील
तरी पवार साहेब स्वतः मंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला गेले नव्हते, कारण का प्रोटोकॉल वॉज नॉट फॉलो. त्याच्यामुळे आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत. ज्या गोष्टी संविधान आणि नियम कायद्याप्रमाणे त्या चालल्या पाहिजेत, असं आम्ही सत्तेत असताना आम्ही हे सगळं पाहिजे. या माध्यमातून द्वेष वाढतोय असं वाटते का? कारण नाही, नाही, खासदारांचं कसं? नाही, मला प्रश्न विचारायचा होता, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय राज्य केंद्र सरकारचा GRA 2015चा नाही, केंद्र सरकार असं होणार नाही. माझा धर्मेंद्र प्रधानांवर खूप विश्वास आहे. ते मला त्यांच्या कार्यक्रमाला नक्की बोलवतील. धर्मेंद्र प्रधान खूप प्रोटोकॉल पाळणारे. ताई, बारामती मतदारसंघामध्ये बारामतीकरांची भूमिका असं एक पत्र फिरतंय. त्याच्यामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे की पवार साहेबांनंतर राजकारणात एक राजेंद्र पवारांचं नाव होतं आणि एक अजितदादांचं नाव होतं. त्यावेळेस राजेंद्र पवारांना डावलून अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं. आज राजेंद्र पवार यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, मी जर त्यावेळेस राजकारणात आलो असतो तर आत्ताची जी काही भूमिका आपल्याला पाहायला मिळते तशी भूमिका दिसली असती. म्हणून यदा कदाचित पवार साहेबांनी दूरदृष्टी ठेवून मला राजकारणात यायपासून अलिप्त केलं. काय कसं बघता? मला माहिती नाही ना, मी पत्र वाचलंय ना कोणाची स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे मला नक्की कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोण काय बोललंय ही मी माहिती घेऊन तुम्हाला सांगू शकतो. राजेंद्र पवारांनी असं देखील म्हटलंय की पवार कुटुंबियात वाद होऊ नये म्हणून रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघ निवडलाय. खरंय, रोहितचा जो मतदारसंघाचा निर्णय झाला तो फॅमिली मिटिंगने घेतलेला. सगळी फॅमिली एकत्र बसून सगळेच म्हणजे आदरणीय पवार साहेब, माननीय दादा, माननीय राजू दादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळ्यांनी एकत्र बसून तो रोहितचा निर्णय घेतला. त्याचं फॅमिली डिसिजन. खरं आहे ते. आदित्य ठाकरेंनी ट्विट केले की पोर्टेबल वॉटर जे आहे ते सीपेसिंगला सफाईसाठी वापरलं जाते आणि आज महानगरपालिकेने पाणी कपात केली, याच्यावरून विधानभवनात राडा देखील. खूप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होतोय आणि पुण्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडला. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि त्याची चर्चा जर असेंब्लीमध्ये होत असेल तर ती झालीच पाहिजे. लोक निवडून कशाला जातात तर तिकडे जाऊन चर्चा करण्यासाठी. थोड्या मी म्हणजे डिटेल्स मला माहिती नाही, मला असेंब्लीमध्ये काय चाललंय ते बघून मी तुम्हाला नक्की पाहिजे. नाही, थोड्याच दिवसावर लोकसभेच्या निवडणुका येऊ घालतायत आणि आपला आता प्रतिस्पर्धी उमेदवार आपली नणंद त्या ठिकाणी असणार आहे. भाऊजाई त्या ठिकाणी भाऊजाई त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपण 2 दिवसापूर्वी देखील म्हणला होता की मेरिटच्या जीवावर मतदान आपण त्या ठिकाणी मागावं. एकतर माझ्या विरोधात कोण लागणार आहे हे मला माहिती नाहीये, कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला नाही. त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थातच. आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे. आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा प्रेसशी बोलले, मन मोकळेपणे मिळले की मी महाराष्ट्रात कुणाची वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे. माझी कुणाचीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आहे, वैयक्तिक कोणाचीही नाही. जनता दरबार घेतला कसा प्रतिसाद होता? जनता दरबार वगैरे काही नाही, कशाला मोठी नावं देतात. एक तर मी दरबाराच्या विरोधात आहे, मी फ्युडल नाहीये, मी इथे सेवा करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे ही मायबाप जनता आहे, जनता नाही. आणि दरबार हा दरबार नाहीच आहे. प्लीज, माझा विरोध आहे त्या शब्दात. काय दरबार लोकशाही आहे, मी सेवक आहे. मग मी त्यांना सगळ्यांना विनंती करीन की भाषा बदलली पाहिजे. हा दरबार नाही आहे, ही सेवा आहे माझी. आणि जर माझ्याकडून असा मेसेज गेला असेल कुणाकडून तर मी जाहीर माफी मागते, कारण का दॅट इज नॉट माय स्टाईल ऑफ वर्क. तर यांच्याकडून जर असेल तर प्लीज, तो माझ्याकडून गेलेला नाहीये, माझ्या ऑफिस कडून गेलेला नाहीये, पण मी करेक्टिव्ह मेजर त्याचा घेईन. मी दरबाराच्या विरोधात आहे. मी इथली खासदार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथे बसलेली आहे. आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे, हा जनतेचा दरबार नाहीये, मायबाप जनता आहे, त्यांची सेवा करण्यासाठी आपण बसलेला. दरबार शब्द आहे हो. तुम्ही म्हणताय की जनतेची सेवा करण्यासाठी मी आले होते. आज नागरिकांनी तुम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन आले होते, काय वाटतं याबद्दल? कसं आहे की अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करायची पद्धत, डिव्हिजन ऑफ लेबर,
ज्या व्यक्तीचे माझ्यावर संस्कार झाले, कैलासवासी यशवंतराव चव्हाण, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना दिल्लीतली सगळी कामं मी बघायची. बारामती आणि या भागातली राज्यातली कामांची जबाबदारी दादा आणि स्थानिक भरणे मामा असतील, संजय जगताप असतील, संग्राम थोपटे असतील, या सगळ्यांवरती असायची. आणि जर काय फॉलोअप असेल तर आम्ही एक टीम म्हणून सगळे काम करायचो. आणि टीम मध्ये काम, जिल्हा परिषदचं काम कसं आहे, सरपंचाची त्याची महत्व आणि ताकद असते. सत्ता ही विकेंद्रीकरण त्याचं झालंच पाहिजे माझं मत आहे. त्याच्यामुळे खासदाराचं, आमदाराचं जिल्हा परिषद, दॅट इज द ब्युटी ऑफ इंडियन डेमोक्रेसी. आणि हेच तर संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले. आणि हे करत असताना सातत्याने मग भरणे मामांवर जबाबदारी होती, त्याच्या आधी हर्षवर्धन भाऊंवर होती, आधी इकडे आपले राहुल दादा आमदार होत्या, आधी रमेश आप्पा होते, त्याच्या आधी रंजनाताई होत्या, आधी इथे हर्षवर्धन भाऊ होते. आणि एक टीम म्हणून कम्प्लीट कोऑर्डिनेशन आम्ही सगळे काम करायचो. आणि त्याच्यामुळे खासदार म्हणून माझी जबाबदारी होती की इथलं काम ते सगळे करतायत, त्यांच्यामध्ये आपण मध्ये नाही करायचं, पण त्यांना असिस्ट करण्यासाठी मी आहे 24/7. मग दिल्लीचा फॉलोअप, मंत्रालयाचा फॉलोअप, कुठे काय कमी जास्त पडलं, सत्तेत असताना मंत्र्यांकडे जाणे, कामं करून घेणे, हे माझं काम होतं. त्याच्यामुळे आमदारांच्या मध्ये करायला मी कधीच केलं नाही. कुठलाही आमदार हे म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा असायचा, तिथले आमदार जर चांगलं काम करत असतील तर जरूर त्या आमदाराबरोबर टीम वर्क म्हणून काम करायचं. त्याच्यामुळे बारामतीला दादा सगळं बघायचे. त्याच्यामुळे लोक मला भेटायला आले तर मी अभिमानाने सांगायचे की दादा स्थानिक आमदार आहेत. तर मी दादांचा सन्मान ठेवण्यासाठी, भरणे मामांचा सन्मान ठेवण्यासाठी, रंजनाताईंचा सन्मान ठेवण्यासाठी, संग्राम थोपटेंचा सन्मान ठेवण्यासाठी, इट वॉज माय अपब्रिंगिंग अँड प्रोटोकॉल की जे आमदार आहेत त्यांचाही मान सन्मान आपण केला पाहिजे. तर त्या पद्धतीने मी अनेक वर्ष काम केलंय. आता अनेक ठिकाणी आमच्या विचाराचे आमदार नाहीयेत, त्याच्यामुळे आता आपल्याला ती जबाबदारी आणि ती जागा भरून काढलीच पाहिजे ना. शेवटी मी लोकप्रतिनिधी. ताई, रोहित दादांनी आरोप केलाय की बारामतीमध्ये अजित पवार हे गुंडांना जवळ करीत आहेत. तसंच बारामती लोकसभेमध्ये आता पैशाचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय, होऊ शकतो बारामती लोकसभेमध्ये पैशाचा वापर? मला वाटत नाही असं काही व्हावं. कारण का आम्ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात राजकारण करणारी लोक, त्याच्यामुळे असं होऊ नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. शेवटी ही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच अतिशय जबाबदारीने त्या चौकटीत राहून त्या संविधानाचा मान सन्मान केला पाहिजे. संकेत भोसले हत्याकांड झालं भिवंडीमध्ये, त्या संदर्भात समस्त बहुजन समाजाच्या वतीने बारामतीमध्ये मोर्चाचं आयोजन आहे. आणि हे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असं म्हटलं जात आहे. काय सांगाल आपण? मला असं वाटतं गेले अनेक महिने, म्हणजे जवळपास 1-1.5 वर्ष तुम्ही बघाल या संपूर्ण राज्यामध्ये मंत्रालय हे कम्प्लीट फेलियर. ही एक अशी किती घटना मी तुम्हाला सांगू, अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना आहे तुम्ही ज्याचा उल्लेख केलात. आणि मला असं वाटतं त्याचा म्हणजे अशा ज्या चुकीच्या घटना राज्यात, कुठलीही राज्यात घटना चुकीची होत असेल तर प्रत्येकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही. जो गलत आहे वो गलती आहे, त्याचा निषेध हा झालाच पाहिजे. म्हणजे एका जर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या राज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार गोळीबार करणार असतील तर काय म्हणावं त्याला. महिलांवरचे आपलं कशाला तितकं ते तर उल्हासनगरचं, पुण्यामध्ये कोयता गँग, आपला सत्ता असताना कधी कोयता गँग होती का? कोयता गँग आली कशी? ड्रग्ज. मी तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की ड्रग्ज बद्दल ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा विरोध करताय, मी त्याचं स्वागत करते. आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे त्याचा. त्यामुळे हे गृहमंत्री आणि गृह मंत्रालय करते तरी काय? आणि डेटा दाखवते, डेटा सरकारचा आज पण एक वेगळा डेटा आलाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. आता गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे, बेरोजगारी महाराष्ट्रात वाढली आहे. हे मी म्हणत नाही, सरकारी या राज्याचा डेटा सांगतो. मग चाललंय तरी काय? ट्रिपल इंजिनचं खोके सरकार इथे महाराष्ट्रात काम करतंय. यंत्रणा तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही बदल होत नाही. लोकसभा चुनाव में आपके खिलाफ आपकी बहू सुनेत्रा पवार चुनाव लड़ने जा रही है, ऐसी चर्चा हो रही है. तो आपने भी मन बना लिया है? भैया मैं लोकतंत्र में विश्वास रखती हूँ. मुझे तो पता नहीं मेरे खिलाफ कौन लड़ने वाला है, लेकिन कोई तो लड़ना ही चाहिए क्योंकि ये लोकतंत्र है. लोकतंत्र में विरोधक होना ही चाहिए और वो भी दिलदार हो तो और मजा आता है.
और आपके घर के विरोधक हो तो कैसे? वो मुझे पता नहीं है। जब तक मैं गॉसिप नहीं करती भैया, तो जब कोई फॉर्म भरेगा, और मेरी लड़ाई किसी से नहीं है, मेरी लड़ाई ये वैचारिक लड़ाई है, मेरी लड़ाई महाराष्ट्र में किसी से नहीं है, मेरी लड़ाई भारतीय जनता पक्ष की गलत नीतियों के खिलाफ है। मेरी भारतीय जनता पार्टी से भी लड़ाई नहीं है, मेरी उनके गलत नीतियों से लड़ाई है। ये राजनीति नहीं है, ये वैचारिक लड़ाई है। ये वो जो डिसिजन्स लेते हैं उनके खिलाफ मेरी लढाई आहे। ताई, भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी असं म्हटलंय की पवार गटाला तुतारी एक चिन्ह मिळायला नव्हतं पाहिजे, त्यांना खंजीर हे चिन्ह मिळालं पाहिजे होतं. त्यांचा वैयक्तिक वाचू शकतो, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.